ज्या वेळेस अर्जुन दिंगमूढ होऊन दुःखी होऊन गांडीव धनुष्य हातातलं टाकून दुःख आणि खेद करीत बसला आणि शांत झाला, मरण्याकरता तयार झाला, मारण्याकरता नाही. भगवान गोपाल कृष्ण त्याला शिकवतायत. बोलताना आता सुरू करतायत. भगवान गोपाल कृष्ण बोलतायत आणि अर्जुन नाही, धृतराष्ट्राला संजय ते सांगतोय. ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत. कुतस्त्वा कश्मलमेदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुन. हे अर्जुना, आर्यांना न शोभणारे, स्वर्ग न देणारे, अपकीर्ती करणारे हे पाप तुला या रणात कोठून उत्पन्न झाले. बाप्पासाहेबांचं समगीत या श्लोकावर. अनार्याणा साजे असे अवेळी हे पाप कसे, आर्यांची ही नाही नीती ह्या आणि अकीर्ती दुर्गती. माऊलींच्या ओव्या म्हणे अर्जुना अधिपाही हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काय करीताशी. अर्जुना, या रणभूमीवर असा शोकमोह उपयोगी आहे काय? तू कोण आहेस, हे काय करीत आहेस याचा आधी विचार कर. मोठी माणसं तीच होतात ज्यांना आपल्या समोरचं कार्य आणि ध्येय दिसतो. लहान माणसं ती असतात ज्यांना आपल्या समोरचं कार्य आणि ध्येय दिसत नाही. आपला खरा उपयोग काय हे ज्याला कळत नाही. संसारामध्ये अनेक गोष्टीमध्ये आपण इथे फसतो. उदाहरण सांगतो. मेडिकलला, इंजिनिअरिंगला विद्यार्थी गेला, 12वीला विद्यार्थिनी गेली. 1 वर्ष ईश्वराने असं दिलेलं आहे तुम्हाला की ज्ञानेश्वरांच्या भाषेत झडझडूनही वहिला निघ. झटकून समोर आलं पाहिजे सर्व शक्तीनिशी. त्याच वेळेस मोह उत्पन्न झाला. माझी आई मला सोडून जेवत नव्हती, संपलं. मला घरी मसाला डोसा आठवतो, घरी गेल्यानंतर काय काय करून देत होती, आणि ह्या लॉजमध्ये मला हे मिळत नाही. काय होईल? अनेक पोरं ह्या मोह ममतेनी मायेनी संपलेले. कारण माता अशा मोह ममतामयी असतात. पोरग चाललं की रडत बसतात, पोरगी चालली की रडत बसतात. सासरी पोरगी निघाली की सगळ्यात जास्त आई रडते म्हणून पोरगी रडते. का रडते? सून जाताना रडा ना. हा, ती येत नाही म्हणली सासरून तर रडते, जाताना रडत नाही. आई रडते. मोह उत्पन्न करते तिच्या मनामध्ये, आणि ते चित्र तिला सारखं बोचतं नंतर पुढे. ह्या मोह ममतामयी माता कर्तव्यच्युत पोरांना आणि पोरींना करतात, कारण त्या स्वतः आसक्त असतात. आणि ही पोरं समोर असं चित्र आईचं दिसत असतं, तिचा लाड दिसत असतो, तिचं प्रेम आसक्तीयुक्त दिसत असतं, हे पुढे सरकतच नाही. मोठ्या माणसांना जी पोरं मोठी होती ते ह्या मोह ममतेमध्ये अडकत नाहीत. नेपोलियन बोनापार्ट हा नेपोलियन गरिबाचा धनगराचा मुलगा आहे. वडील नाही आहेत, एक फक्त आई आहे, एका खेड्यामध्ये राहते, आणि ती स्वप्न उराशी बाळगते. बाळा, एक पत्र लिहिलेलं आहे तिने नेपोलियनला. रोज फोन होत नाहीत, म्हातारी येऊ शकत नाही भेटायला, पोराला पाठवलेलं आहे. एका न्हाव्याच्या घरी छोट्या खोल्यामध्ये, एक खोलीमध्ये नेपोलियन राहतोय. मुलं येतात, चल रे, त्या काळात काय नाटक पिक्चर असेल चल पाहायला. ॲम्बिशन्स आहेत, खेळायला चल, फुटबॉल व्हॉलीबॉल काय असेल ते. रोज पोरं यायची आणि जायला याचं मन करायचं. ती स्वतः
घर मालकीन देखील म्हणत असे, वेडा आहे वेडा. त्याला वेडा म्हणायचे, पागल म्हणायचे. ती पुस्तकातच रात्रंदिवस राहतो. पत्र आईचं खिशात ठेवलेलं होतं. त्या आईच्या पत्रामध्ये लिहिलं होतं, बाळा तुला फ्रान्सचा बादशाह व्हायचंय, फार मोठं व्हायचंय ह्या देशाचं. उराशी बांधते, धनगराची बाई, खेड्यातली, वडील नाही आहेत, गरिबी परिस्थिती आहे. तुला फार मोठं व्हायचं रे, माझं स्वप्न आहे की तू फार मोठा व्हावास. बस आठवायचं ते चित्र, आईचं पत्र आठवायचं, शांत व्हायचं. खूप टिंगल टवाळी करायची, ती बाई देखील टिंगल करायची. हा निघून गेला. पण एके दिवशी फ्रान्सचा हा बादशाह झाल्यानंतर, सेनापती झाला, घोड्यावरून टप 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 करीत आला. त्या दरवाजासमोर दरवाजा ठोठावला. ती बाई तर घाबरली, बाप रे कोण आला. मी नेपोलियन बोनापार्ट. त्यावेळेस नाव वेगळं होतं, नंतर नाव नेपोलियन धारण झालं. तिनं दरवाजा उघडला, कापाई लागली. बापरे, एवढा मोठा बादशाह आपल्या समोर आला, ओळखलं का म्हणे मला. ती नाही म्हणाली. मी आहे म्हणले, तो तुमच्या इथे विद्यार्थी राहत होता. तिला सांगितलं, माते तू मला सारखं म्हणायचीस ना, वेडा आहे, पागल आहे, तुझा वेडा नेपोलियन तुझ्या समोर उभा आहे. मी जर पागल झालो नसतो, वेडा झालो नसतो अभ्यासासाठी, तर आज फ्रान्सचा भाग्यविधाता बनण्याचं स्वप्न मी साकार करू शकलो नसतो. तुझा वेडा तुझ्या समोर उभा आहे. तुझ्या मोहात जर मी अडकलो असतो आणि सगळ्यांच्या मोहात अडकलो असतो, हे स्वप्न मी साकार करू शकलो नसतो. आता मी तुला जे देणार आहे, तिला फार मोठी संपत्ती दिली, कारण तू एक प्रकारची माझी माता आहेस, माझं तू फार काळजी घेत होतीस. संपत्ती दिली, मोठा बंगला दिला आणि पूर्ण उपजीविकेचं साधन दिलं. पाच छोटी ही जी माणसं असतात ना, ही माया मोह ममता. भगवान कृष्ण एकांतात रडत असत गोपिकासाठी, पण महाभारतीय हे सांगताना, भगवद्गीता अवतीर्ण होताना किंवा एवढं महाभारत करताना आणि सगळे पोरं बुडवताना, हा प्रत्येक वेळेस वेगळ्या स्टाईलनी वागला. ती स्टाईल आपल्याला आली पाहिजे. आम्ही एक वेळ कोणाचे तरी पुत्र आहोत, ती भूमिका वेगळी असेल. कोणाचे पती आहोत, ती भूमिका वेगळी असेल. कोणाचे पिता आहोत, ती भूमिका वेगळी असेल. पण एक समाजाचे देखील फार मोठे आधारस्तंभ आहोत, ती भूमिका वेगळी आहे. आम्ही भगवंताचे भक्त आहोत, ती भूमिका पुन्हा वेगळी आहे. राष्ट्रभक्त आहोत, ती भूमिका वेगळी आहे. सामाजिक कार्यकर्ते आहोत, ती भूमिका वेगळी आहे. अनेक दालनं आहेत आम्हाला, अनेकांच्या इच्छा आकांक्षा आमच्याकडे ठेवलेल्या आहेत. आणि प्रत्येक वेळेस तुमचं वागणं एक वेगळं असलं पाहिजे. आपलं एकच वागणं असतं. संसार एक, संसार संसार दोन्ही, संसार आणि संसार तीन, संसार नंतर मृत्यू, काहीच नाही. अशा भूमिका बजावल्या पाहिजेत. ही भगवद्गीता आपल्यालाही आज शिकवते. अनेक पापुत्रे. महाराजा जनक, महाराणी काय नाव होतं, जनकांची पत्नी, सीतेची माता सुनयना. वा, सुनयना. ज्या वेळेस राम, दोघांचं दोन उदाहरणं देतो म्हणजे लक्षात येईल. राम वनवासाला निघताच सीता बरोबर जाते, हट्ट धरते, निघते. त्यावेळेस सगळ्या ह्या जणी आणि सगळं नगर दुसऱ्या दिवशी भरतासहित तिथे येतं, एका पर्वतावरती. चित्रकूट, चित्रकूटाच्या तिथे येतात. पहिल्यांदा जनकापुढे एक प्रश्न समोर येतो.
आपला जावई आपल्या मुलीला घेऊन 14 वर्ष वनात जाणारे, राज्य सुख उपभोगणार नाही, सासरा म्हणून काय परिस्थिती असेल हो सांगा बरं. आणि वशिष्ठ ऋषी आणि सगळे लोक समजावत आहेत, कैकेयी देखील समजावते, मी चुकले, मला क्षमा करा आणि तू ये राजा हो. प्रत्येक जण. राम म्हणतात नाही, मला पित्याचं वचन पूर्ण करायचंय, पित्याची आज्ञा. प्रजाजन सांगतायत, माता कौशल्या सांगतायत, स्वतःचे गुरु सांगतायत, वशिष्ठ, भरत सांगतोय, कैकेयी वापस घेते. चान्सेस किती होते. पण राम म्हणतात नाही, धर्म सांगतो, मी माझी पित्याची आज्ञा, मी दिलेलं वचन पाळलं पाहिजे. माता कैकेयीला दिलेलं वरदान ते प्रमुख आहे, हे प्रमुख नाही. आणि न्याय कसा करावा हा प्रश्न समोर येतो. तितक्यात महाराजा जनक येतात सुनयनेला घेऊन आणि महाराजांना बसवतात जज म्हणून. आता सासराने कोणाकडे बोलावं सांगा बरं. आपण जर सासरे असतो, आपण तर आधीच इंटरफिअर करतो, कोणी न बोलण्याच्या आधीच त्या पोरीच्या जीवनात पूर्ण इंटरफिअर करून टाकतो. छे छे, तुझ्या सासूचं तर तू बिलकुल ऐकू नको, तुझ्या नवऱ्याचंही ऐकू नको, मी सांगते ना, मी 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 ते ऐकायचं. सगळं इंटरफिअरन्स चालतो. महाराजा जनकापुढे प्रश्न आहे, याच्यासाठी दिली होती का सीता वनात जायला? आणि जनकाला स्वतः राम म्हणतात, येस मला मान्य आहेत, माझे सासरे जज झालेले आहेत या ठिकाणी, मला मान्य आहे, ते सांगतील ते मी फायनल करेल. ते म्हणाले मी राज्य सुख उपभोगील, ते नाही म्हणाले मी वनात जाईल. सगळेजण त्यांच्यावर सोडतात. महाराज ज्यावेळेस बसले ॲज अ जज म्हणून, त्यावेळेस ते सासरे नाहीत हे विसरले. भूमिका पहा कशा बजावताना असतात. आणि त्यांनी सांगितलं नाही, वनात गेलं पाहिजे. बायको, आपण जर आपल्या बायका असतात तर काय बोलल्या असत्या? तुम्ही म्हणता माझ्या पोरीचं वाटोळं तुम्ही केलं, 14 वर्षापर्यंत जनकाचं नरक करून टाकला असता सुनयनेने. 14 वर्षापर्यंत ते तर गेलेच होते, पण जनकाला रोज नरकात जावं लागलं असतं. तुम्ही 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 वाटोळं केलं. आपला निर्णय जर चुकला ना पोरीविषयी, तर बाया तशाच म्हणतात, तुम्ही तुम्हीच म्हणले हो याला द्या, मी तर म्हणले होते हा कसा दिसायला गोबडासारखा. पण सुनयना, दुसरं सुनयनेचं सांगतो, नाही बोलली कधी. सुनयना आपल्या तिन्ही, तिच्या सगळ्या मुली दिल्या होत्या ना, मांडवी, श्रुतकीर्ती, सीता, उर्मिला. एक मानलेली पुत्री सीता आणि तिन्ही स्वतःच्या मुली आहेत. ज्या वेळेस तिघींना ही सुनयना काय म्हणते, आपण काय म्हणलो असतो, फक्त पहा आपण काय म्हणलो असतो. तिन्ही पोरींना म्हणते 14 वर्षापर्यंत माहेरचं तोंड पाहायचं नाही म्हणणारी सुनयना आहे. आता ती माता नाही आहे त्या पोरींची, ती एक टीचर आहे, धर्माधिष्ठित टीचर आहे. लक्षात घ्या, अनेक भूमिकेतली पात्र कशी आहे ती. भगवान कोणत्या अधिकाराने कोणत्या स्टाईलने सांगतात, अर्जुन चूक बोलला नव्हता, पण आज कर्तव्य कर्म काय होतं हे सांगतायत. पहिला नंबर कशाला द्यायचा हे जीवनात नाही ठरवता आलं तर आम्ही संसारातूनही गेलो, परमार्थातूनही गेलो, हे लक्षात ठेवा. माहेर पाहायचं नाही 14 वर्षापर्यंत. आणि पती तुमचे नाही आहेत, म्हणजे राम नाही आहे, सीता नाही आहे, उणीव कौशल्येला कैकेयीला भासू नये.
तिची सेवा अविरत करा, अश्रू तुम्ही गाळता कामा नयेत. लक्षात घ्या, सोपी गोष्ट नाहीये. आणि नंतर माहेरी यायचं. आपण असतो तर हे बघ नवरा चाललाय का, किती महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी, दुसऱ्या गाडी नाहीये, तो पहिल्या गाडीनं गेला तर. नाही तर त्यांना म्हणावं मला गाडीत बसवा आणि मग जा कुठे जायचं तिथे. माहेरी अनेक मुली माहेरी आल्यानंतर विचारावं लागतं, नवरा अमेरिकेत आहे सध्या, ठीक आहे, नाही राहत ती सासू सासऱ्याजवळ. सुनयना म्हणते तोंड पाहायचं नाही. त्यावेळेस ती माता नाही का हो, पण कर्तव्य कठोर माता आहे. कुठे पोरींना आज आवश्यकता आहे त्या ठिकाणी राहण्याची, तिथे राहिलं पाहिजे. भगवान अर्जुनाला हे शिकवताय. अर्जुन काही खोटं बोलला नव्हता. पूर्ण आपल्याला लागू आहे अर्जुनाने सांगितलेल्या गोष्टी. पण युद्ध समोर उभं आहे, कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. ते धर्माची प्रतिष्ठापना होण्याकरिता अवतार आहे. आपला अवतार का झाला? का तुम्हाला बुद्धी दिली ह्या ट्रेनमध्ये बसण्याची, राजर्षी योगाच्या कर्मयोगाच्या ट्रेनमध्ये, मोदीजी महाराज आणि बाप्पासाहेबांच्या ट्रेनमध्ये बसण्याकरता कोणी उद्युक्त केलं? काही कारण असेल ना. आणि हे जर आपण चुकलो आपणही थप्पड खाऊत. आपला संसारही जाईल, परमार्थही जाईल, दोन्हीमधून आपण संपू. भगवान गोपाल कृष्ण अनेक भूमिकेत, जसं सुनयना आणि महाराज जसे वागले, कोण महाराजा जनक, त्या भूमिकेत आपण संसार केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी उल्लेख किंवा भगवान कृष्णाने जनको दया संसार करा म्हटलंय. जनक राजासारखं पळायला नाही सांगितलं. जनको दया कोणाचा उल्लेख केला नाही भगवान कृष्णाने, महाराजा जनकांचा केलेला आहे. जनक अनेक स्टाईलनं सीतेला रामानी सोडलं. चूक झाली की बरोबर झाली अजूनही विद्वान याच्यावर खल करतात. सीतेवर फार मोठा अन्याय रामाने केला. खरं म्हणजे तिनं डायव्हर्स घ्यायला पाहिजे होता. त्या काळात कोर्ट दिसत नाहीत आणि वकीलही नव्हते. आम्ही जर वकील असतो सीतेला प्रपोज केलं असतं. पण पती रामाने अन्याय केला, पण राजा रामाने न्याय केला. एका धोब्याच्या सांगण्यावरून राजा कॉग्निझन्स घेऊ शकतो. स्वतःची पत्नी असो तिला अग्निदिव्य करायला लावतो किंवा अजून करतो, हे राजा म्हणून शोभतंय. पती म्हणून भलेही अन्याय होईल, पण आता पतीची भूमिका श्रेष्ठ की राजाची भूमिका श्रेष्ठ, याच्यामध्ये राजाची भूमिका श्रेष्ठ. पण ज्या दिवशी आपण भक्त म्हणून आपली भूमिका येतील, साधक म्हणून भूमिका येईल, प्रभूचा पुत्र म्हणून भूमिका येईल, ती भूमिका वेगळी आणि संसाराची भूमिका वेगळी, हे लक्षात घ्या. श्रेष्ठ कोणती भूमिका आहे? नाटकात दिलेलं पात्र तुम्ही परफेक्ट केलं पाहिजे. सीता म्हणून तुम्हाला पात्र दिलं आणि घरी नवऱ्यानं मारलं. आता सीता म्हणून पात्र स्टेजवर करत असताना घरी नवऱ्याने मारलं, ही जर समोर आलं आणि रडायला लागली, अरे काय रडतेस, तुझं लग्न चाललंय रामाबरोबर स्टेजवर, नाही नाही घरी नवऱ्यानं मारलं, ती भूमिका येता कामा नये. अनेक भूमिका वठवल्या पाहिजेत आणि त्यावेळेस त्या परफेक्ट पाहिजेत. ती म्हणजे ज्ञानेश्वरी, ती म्हणजे भगवद्गीता. आणि हे आपल्याला शिकायचं आहे. इथे भगवान सांगतायत रणभूमीवर तुझा अवतार कशा करता झालाय आणि माझा कशा करता झालाय. माझा आता सांगत नाही ते सध्या, तुझा का झाला याचा विचार कर. तू कोण आहेस, कुठे उभा आहेस आणि आता काय करायचंय. जसं महाराजा जनकाने सांगितलं, यस वनवास. मी देखील डिस्ट्रिक्ट जज होतो, म्हणजे ग्राहक मंचाचा न्यायाधीश, अध्यक्ष ज्याला म्हणता येईल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा 2002 पर्यंत, 96 पासून. त्यामध्ये ज्यावेळेस मी त्या स्टेजवर बसेल माझी भूमिका वेगळी. मला कोणी मित्र नव्हते, समोर जरी दिसले तरी मी हा माझा मित्र आहे, याच्या फेवरमध्ये दिले पाहिजे, तो माझा शत्रू आहे, असा कुठलाही भाव नव्हता. खुर्चीन उतरलो की माझी भूमिका संपली.
तुम्हाला मार्गदर्शन करत असताना माझी भूमिका वेगळी येते, म्हणून अनेक लोकांना समजत नाही. त्यावेळेस माझे वाक्य काही कठोर निघून जातात. ते कठोर नसतात, ते कडक असतात. तुम्हाला एक कर्तव्य निष्ठतेचा बोध देत असतात. एरवी मी बोलताना गोड बोलतो. दोन भूमिका वेगळ्या. आपल्याला सगळ्यांना ह्या भूमिका वठवता आल्या पाहिजे. तुम्ही माझ्यासमोर त्यावेळेस जे येता एक साधक म्हणून असता, आणि साधकाला जो कर्तव्य कठोर उपदेश द्यायला पाहिजे तोच द्यायला पाहिजे. अनेक साधकाला वाटतं गोड बोलतच नाहीत, कडकच बोलतात, कठोर बोलतात, आमची निंदाच करतात. त्यावेळेस तेच उपयोग आहे, कारण ती भूमिकेतनं तुम्ही आलेला आहात. इथे भूमिका योद्ध्याची असताना हा संसाराचं सगळं घेऊन बसला मोह, हे योग्य आहे का असं भगवंतानी पहिल्यांदा सुरू केलंय. एवढं डिटेल का बोलतोय? ज्ञानेश्वरी आजच्या युगाला कशी उपयोगी आहे भगवद्गीता ते सांगत चाललोय. तुझ सांगे काय झाले, कवण उणे आले, करिता काय ठेले, खेद काईसा. मंडन मिश्राची पत्नी शंकराचार्याबरोबर वादविवाद ज्यावेळेस सुरू झाला, मंडन मिश्राचा वादविवाद सुरू झाला, त्यावेळेस कोणीतरी जज असायला पाहिजे. तर मंडन मिश्रांनी सांगितलं माझ्या पत्नीला करू. शंकराचार्य यस म्हणाले. पत्नीची क्वालिटी काय पाहिजे? नवऱ्याकडे कधी काटा करू शकली असती. नवरा हारतोय, एका धर्माचं पाणीपत होईल. शंकराचार्य शत्रू म्हणून समोर आहेत, काशीमध्ये वादविवाद चाललाय, आणि मंडन मिश्राची पत्नी ही जज म्हणून बसलेली आहे. तिनं मंडन मिश्र हरले हे डिक्लेअर केलं. लक्षात घ्या, नो माया नो ममता. येस, माझा नवरा हारला. हे लागतं काळीज. त्याला म्हणतात भगवद्गीता, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. कर्तव्य कठोर असलं पाहिजे. नो मोह नो माया नो ममता. तुला काय झाले सांग बरे, काय कमी पडले. काय भगवंत सांगतात? तुला काय झाले सांग. कशा करता रणातून धनुष्य खाली टाकलं? 12वीचा पोरगा लेखणी बंद करत असेल, मला आई आठवायली, मला बाप आठवायलाय. मलाही असंच होतं बरं. आजी फार रडायची. आम्हाला काही फोन नव्हते, आम्हाला काही हे नाही. पायी जायचो. 4थीपासून मी बाहेर. खूप रडायची. 8 दिवस सुट्टी असली, 15 दिवसाची, महिन्याची. मला माहिती नव्हतं. बाप्पासाहेबाकडे जायचो BA फर्स्ट इयरला. अरे घरी तू 8 दिवस तरी राहा. आजीला मी नाही म्हणायचो. मला मोठं होऊ दे, नंतर मी तुझ्याच जवळ राहायला येणार आहे. आज मला रोखू नको. एकांतात रडायचो मी त्यांचं प्रेम पाहून. खूप ओक्साबोक्सी रडायची. उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आळंदीला जाऊन राहायचं. दिवाळीच्या सुट्टी लागल्या नक्षत्रवाडीला जाऊन राहायचं. दिवाळीचे फक्त 2 दिवस घरी यायचं, पुन्हा लगेच निघायचं. काय रडापडी व्हायची, काय हे व्हायचं. सगळं छातीवर दगड घेऊन मी जायचो. नाही मला मोठा होऊ दे, मला आश्रयस्थान बनू दे अनेकांचं, असं मी म्हणत असे. हे कर्तव्य कठोर झालं पाहिजे. LLBचा अभ्यास हा BAच्या अभ्यासापेक्षा वेगळा असतो, म्हणून पहिल्या याच्यात मी नापास झालो काही विषयात. मला आमच्या गावात काही लोकांनी सांगितलं जरा थोडं महाराजांकडे जाणं, अध्यात्म थोडं कमी करा, हे झालं पाहिजे. म्हणलं मी माझी वकिली सोडून देईल, शिक्षण सोडेल, पण हे मी सोडणार नाही. अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं की आम्ही लहानपणी सांगितलं, पण ठाम होता म्हणे हा. कुठंतरी कर्तव्य कठोर स्वतःसाठी देखील झालं पाहिजे, स्वतःसाठी झालं पाहिजे. तुझं सांगे काय झाले. मुलगा आणि मुलगी रडायला लागली, मी जात नाही, मला खायला मिळत नाही तिथं.
तुझी आठवण येते, डबा रोज पाठव. नाही, तुझं सांगे काय झाले. आपल्या मोहामध्ये त्यांनी अडकू नये, उलट कर्तव्य कठोर झालं पाहिजे. रडू नको, अभ्यास कर. तिला वाटलं पाहिजे माता न तू वैरिणी, वाटू दे एकदाच, काही हरकत नाही. तिला गाणं येत असेल तर मन म्हणावं, माता न तू वैरिणी. तुझं सांगे काय झाले, कवण उणे आले. अरे तुला काय कमी पडलं सांग. म्हणजे मी स्वतः उभा आहे, भीमासारखा भाऊ उभा आहे, धर्मराजासारखा उभा आहे, मी द्वारकाधीश जगाचा नियंता तुझ्या पाठीमागे, द्रौपदी सारखी पत्नी आहे. काय कमी पडलं तुला सांग, रडायला काय झालं तुला. हाच प्रश्न मुलींनी स्वतःला विचारावा, विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारावा, संसारात विचारावा, काय कमी पडलं. अभ्यासाचे अनमोल क्षण वाया घालवतात पोर. का? पिक्चर पाहायचा आहे, क्रिकेट खेळायचंय, मैत्रिणी येतात की गुलगुल 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 बोलतात. कशा करता? अभ्यासाच्या गोष्टी नसतात. ते पोरगं कोणाच्या मागे लागलं आणि पोरगी कोणाच्या मागे लागली, तुला माहिती आहे का? काय गरज? अगं उचापत्या. कर्तव्य कर्म संपले, इथून भगवद्गीता सुरू होते. आजही कशी उपयोगी आहे. काय कमी पडलं? अरे आई वडिलांनी हाडाची काढ केली, सगळी संपदा, सगळी संपत्ती, सगळे आयुष्याचे क्षण, सगळे अनमोल क्षण तुमच्या चरणी वाहिले, तुमच्यासाठी खर्च केले. तुम्ही काय दिलं? काही नाही, काही नाही. हे आलं पाहिजे. आणि बायांनी लक्षात दिलं पाहिजे, ज्या आई वडिलांनी खस्ता खाऊन तुम्हाला ज्या घरी पाठवलं, त्या घरचं तुम्ही काय कल्याण केलं? काय कल्याण केलं? 9 मास उदरी ठेवलं, एवढं मोठं वाढवलं, एवढा प्रचंड लग्नाचा खर्च केला. काय केलं तुम्हाला पाठवून या घरात? तुम्ही काय दिवे लावले? दोन्ही घरं बुडवले. म्हणजे आपण नाही, आपले नाही, आपण लोकांसाठी बोलायलो. आम्हाला बोलायला का? आम्ही तर आपल्यासाठी नाही, आपल्या सोडून आपण मी बोलत असतो. काय केलं? नवऱ्याला हाच प्रश्न विचारायला पाहिजे. एका क्षणामध्ये जी बदलली तुमच्यासाठी, कुलकर्ण्याची पोरगी जोशी झाली एका सेकंदात. आई वडिलांचं नाव सोडून नवऱ्याचं नाव घेतलं. सगळे पाश तिकडचे संपून इथे आली. काय दिलं आपण? तिलाही संसारात जास्त अडकवलं. तू स्वयंपाक कर, मर इथेच. ईश्वर सांगतोय, अरे भाऊ दोघं जण तरुण जा, संसार चांगला करून दोघं जा. नाही, तू मर, मी मरतो, दोघं मिळून मरू. घरच्याही लोकांना मारू, याच्यातच गुरफटून टाकू. याच्याकरता ज्ञानेश्वरी सांगतायत, भगवान ज्ञानेश आजही. काय कमी पडले? काय करायचे राहिले सांग. हा खेद कशा करिता तू करतोयस? तुझं सांगे काय झाले, कवण उणे आले. काय कमी पडलं तुला? करिता काय ठेले, खेद कायसा. काय करायचं आम्ही बाकी राहिलं होतं तुझ्यासाठी? हाच प्रश्न मुलाला बापाने विचारला. तुला काय कमी पडलं? ड्रेस कमी पडले, खायला कमी पडलं, पैसा कमी पडला, काय कमी पडलं? आम्ही काय तुला कमी दिलं जे तू करत नाहीस? भगवान जे प्रश्न विचारतात, प्रत्येकाने आपल्या जीवनात, मी पोरांसाठीच बोलतो असं नाही, एक उदाहरण दिलेलं आहे, आपणही आपल्याला करावं. ईश्वराने आम्हाला काय कमी केलं हो? 2 वेळ भाकरी दिली की नाही प्रत्येकाला? कपडे नाही बाई, एक जण बनियनवर आला, का शर्टच नाही, असं मी नाही पाहिलं अजून. एक जण एकच दिवस उपवास करून येतोय. कळंबरकर आपले प्रत्येक दिवस उपवास करतात, खायला मिळत नाही म्हणून नाही.
असं नाही झालेलं आहे की सोमवार का करता, आज उपवास आहे, असं नाही. डॉक्टर आंबेडकराला मिळत नव्हतं म्हणून उपाशी राहत होते, असं आज नाही चित्र. काय कमी पडलं? ईश्वराने कोणतं तुम्हाला कमी दिलंय सांगा. आणि मग एखाद्या वेळेस आपला संसार एखादा उद्ध्वस्त जर केला, का रडत बसावं? असेल कर्मभोग किंवा असेल तुम्ही आत्ताचे चुकांचे भोग, का रडावं? प्रत्येकाची व्यवस्था ईश्वराने केली. जगात एकही माणूस एक वेळची प्राण्याची असो की याची व्यवस्था ईश्वराने बिलकुल केली, भिकाऱ्यांची देखील केली. एकही भिकारी आज उपाशी राहत नाही. कमीत कमी एक वेळ त्याला मिळेल, नाही 2 वेळ मिळणार ठीक आहे. आपली तर फार काही केलेली आहे, इज्जत इब्रत सगळं काही आहे. काय कमी पडलं? आपल्यालाही विचारा. पत्नी म्हणून काय कमी पडलं? पती म्हणून काय कमी पडलं? नाही, टाटा बिर्लाला किती संपत्ती आहे, आम्हाला त्याला 2 बंगले आहेत, आम्हाला अरे असं नाही. फक्त पहा काय कमी पडलं. तो अनुचिता चित्तने दिशी, सीतेला काय कमी पडलं होतं पण काही मिळालं नाही. मी नेहमी म्हणत असतो, तुम्हा आम्हाला सीतेचा प्रसंग आला असताना आणि द्रौपदीचा, हा 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 नवरा एका क्षणात सोडला असता. 14 वर्ष वनवासात जायला जर सांगितलं, आताच्या बाया जातील का पती बरोबर? 14 वर्षानंतर आलेली ही सीता घरी काय मिळालं हो तिला सांगा मला? काय मिळालं? 1-2 वर्षही नाही मिळाले की लगेच नेऊन सोडलं. वनामध्ये काय असतं? पुन्हा वन. लगेच कसं तरी लवांकुश युद्ध झालं, रामाशी झालं, आणून घेतलं की लगेच म्हणली कशाहून आता ही पवित्र राहिली म्हणून तिला अग्निदिव्य करावं लागलं. गेलं. काय मिळालं तिला? तुम्हाला इतकं प्रचंड मिळालंय, किंमत नाही आहे, किंमत नाही. तुम्हाला म्हणजे मी सगळ्याला सांगायलो, जे कॅसेट ऐकतील त्याला काय मिळालं? त्यांना काहीही मिळालं नाही. राजवैभव असून ते भोगू शकलेले नाहीत, आणि आम्ही तर सगळं भोगतोय. ईश्वराने इथपर्यंत आणून तुम्हाला भिडवलं, काय कमी पडलं? अर्जुनाला जो प्रश्न विचारलाय तो भगवान ज्ञानेशांनी समोर विचारला, आणि आपल्या परंपरेतून आपण विचारतोय, कारण ज्ञानेश्वरी आपल्यासाठी. तू अनुचिता चित्तने दिशी, तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, धीर कधी सोडत नाहीस. अरे अर्जुना, तुझी ख्याती अशी आहे, मी तुझ्यासाठी तुझ्या बरोबर का राहिलो? तू पात्र आहेस कारण तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, आणि धैर्य कधीच सोडत नाहीस कुठल्याही क्षणी. आज काय झालं तुला? तुझे नाव ऐकूनच अपयशाने दाही दिशा ओलांडून जाव्या. अरे अर्जुन, असं तुझं नाव आहे की दाही दिशा देखील तुला भीती उत्पन्न व्हावी. दाही दिशांना एक आरोळी ठोकल्याबरोबर, असं तुझी क्षमता असताना तुला झालं काय? म्हणजे इनडायरेक्टली भगवान म्हणतात हे सर्व मी तुला दिलं. आपल्यालाही भगवंत तेच म्हणतायत, तुला मी काय कमी केलं? जो अर्जुनाला भगवंतांनी प्रश्न टाकलाय तो प्रश्न आजही भगवंतांनी आपल्याला टाकलाय. अर्जुनाला म्हणतो 10 दिशांना धैर्य, म्हणजे तुझं नाव ऐकलं की कापाव्यात अशी तुझी ख्याती स्थिती. अजून धैर्य, धुरंधर असं चांगलं धैर्यवान, आणि अयोग्य गोष्टीकडे कधी लक्ष न देणारा, तिन्ही गोष्टी मी तुला दिल्या. इनडायरेक्टली म्हणताय, तेच आपल्यालाही दिलेल्या आहेत. तरी आम्ही म्हणतो आम्हाला वेळ नाही भगवंताच्या राज्यामध्ये. आम्हाला भगवंतासाठी वेळ नाही म्हणणं याच्या इतका आत्मघात नाही. भगवंत प्रश्न विचारतायत, आज समोर नाहीत, पण ज्ञानेश्वरी समोर आहे, ती तुम्हाला प्रश्न विचारते. तू अनुचिता चित्तने दिशी, धीर कहीच न सांडिशी. अनेक लोक आज आपल्याकडे असे आहेत, खेड्यातून आलेले आहेत, शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, काही गरिबांचे पुत्र आहेत,
हालापेष्टेतून शिक्षण घेतलेले आहेत. आज भगवंतानी तुम्हाला हे सामर्थ्य दिलंय, इथपर्यंत आणून उभं केलंय, शहरात आणून उभं केलंय, कमी केलंय. पण आज कोणाला त्याचं काही वाटत नाही. तू शूरवृत्तीचा ठावो, तुझे नाव ऐकून अपेक्षाने 10 दिशा ओलांडून जाव्या. अरे तुझं नाव जरी घेतलं तर 10 दिशा ओलांडून जाव्यात असं तुझं सामर्थ्य आहे. तू शूरवृत्तीचा ठावो. कोणी दिलं होतं हे सामर्थ्य? आणि अर्जुनाजवळ हे सामर्थ्य जर असतं, भगवान निजधामाला गेल्यानंतर चोरांनी भगवंताच्या बायका चोरून नेल्या, त्यावेळेस तेच गांडीव धनुष्य होतं, तेच बाण होते, तेच मंत्र सामर्थ्य होतं, तोच हा योद्धा होता, पण हरू शकला नाही. म्हणून म्हणते ना, क्या जांबवंत हनुमान कर सकते थे वे काम, अगर उनके नस नस में नहीं समाते राम. पत्नी का अपमान सह गया क्या अर्जुन था वीर, अगर कृष्ण शक्ति नहीं बनती गांडीव का तीर. भगवान सांगतायत की कृष्ण शक्ती में माझी पाठीमागे उभी आहे असं सांगतायत ते अर्जुनाला इनडायरेक्टली. काय कमी आहे तुला? तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी आ लाठेपणाचा आवो तीही लोकी. आपल्याला एक थोडं बहुत ऐश्वर्य भगवंतानी दिलंय. तू शूरवृत्तीचा ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. गुरुनी हे सांगितलं पाहिजे. जसं भगवंत सांगतायत तसं जे मार्गदर्शक असतात त्यांनी पण कर्तव्य कठोरतेने सांगायला पाहिजे. पण असं नाही सांगायला पाहिजे मला जमत नाही तुम्ही करा ना, असं नाही. बोट ज्यावेळेस असं असतं ना तर 3-4 बोटं आपल्याकडे असतात, आपल्या अंगावर येतात. बोलणाऱ्या मार्गदर्शकाला देखील ते पूर्ण धडे अंगीकारले पाहिजे. हे जर भावनांच्या विकारी असतील, हे काम क्रोध लहरींच्या विकारामध्ये असतील, यांचे शब्द टिकणार नाहीत. पण मार्गदर्शक कोणी नाही होऊ शकणार. कोणी म्हणतो तुम्ही काही जणांना सर्टिफिकेट दिले मार्गदर्शकाचं, तयार होण्याकरता दिलंय, पूर्ण नाही. केव्हाही कोणी बदलल्या जाऊ शकतो. उद्या साधकांनी त्यांना ॲक्सेप्ट नाही केलं तर ते मार्गदर्शक म्हणून राहणारही नाहीत. भावना विकारांच्या लहरी त्यांच्या संपल्या पाहिजेत स्वतःच्या. कृष्ण बनणं अवघड आहे, अर्जुन बनणं सोपं आहे. फार अवघड आहे. गुरु बनणं फार अवघड आहे, शिष्य बनणं सोपं आहे. फारच अवघड आहे. तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस, तुझ्या पराक्रमाचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. अरे अर्जुना, तू शूरवृत्ती आहे, क्षत्रियांचा राजा आहेस आणि त्रैलोक्यात तुझ्या नावाचा डंका वाजवतोयस. इंद्राला देखील मदत करण्याकरता अर्जुन गेलेला होता आणि आता गर्भगळीच झाला. तू संग्रामी हर जिंकिला. जांबुवंताने हनुमंताला असंच तो किती शूर आहे दाखवलं होतं, किती वीरवृत्ती त्याच्यामध्ये दाखवलं होतं. त्यांनी काय काय पराक्रम केलं दाखवला होता. ज्यावेळी सगळे लंका उड्डाणापूर्वी समुद्र किनाऱ्यावर ते आले रामेश्वरवर आणि सगळ्यांनी सांगितलं व लंकेमध्ये सीता आहे आणि आता कोणीतरी उड्डाण केलं पाहिजे. प्रत्येकजण असं पाहिलं, इतक्या योजन उड्डाण शक्य नाही. हनुमंतही तोंड घेऊन असा खाली बसला. त्यावेळेस जांबुवंताने सांगितलं मी म्हातारा झालो रे, मी उडालो असतो, पण आता माझ्यात तेवढं बळ नाही राहिलं. साधकांनाही म्हातारपणात जर करायचं असेल तर बळ राहणार नाही, जांबुवंतासारखं कुचकामी व्हावं लागेल. हनुमंताला सांगितलं अरे तू लहानपणी उडाला होता सूर्यापर्यंत, तू. त्यावेळेस हळूहळू हनुमंताचा पराक्रम वर्णन केला, लहानपणाचा याचा त्याचा. त्यावेळेस जांबुवंताने केल्याबरोबर एकदम जोश आला.
होश में आ गया जो बेहोशी में था. होशमध्ये आणण्याकरिता ज्ञानेश्वरी आहे, जे बेहोशीत पडलेले आहे. आणि ते भगवान होशमध्ये आणतायत. अरे तू शूरवृत्तीचा राजा आहेस. त्यावेळेस जसा हनुमंत उडाला तसं भगवान इथे त्याला त्याचा पराक्रम दाखवतात. पोरांनाही असा पराक्रम दाखवला पाहिजे. अरे तुम्ही बुद्धिवान आहात, बुद्धीची वाण नाही. तुम्ही सरस्वतीचे पुत्र आहात, तुम्ही साधक आहात. माता सरस्वतीने अंकामध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. कुंडलिनी तुमची जागृत आहे. साधना करायला भरपूर वेळ आहे. पूर्ण क्षमतेनिशी तुम्हाला दिलेलं आहे. सांगायला पाहिजे. पण आज गुरुजन असे नाहीत, म्हणून कथा आणि व्यथा आहेत. तुवा संग्रामी हर जिंकला, आणि जर असले तरी गप्पा मारणार आहेत. तेजस्वी पण नाही आहे त्यांच्यामध्ये, वाणीमध्येही त्यांच्या तेज नाही आहे. तुवा संग्रामी हर जिंकिला. माझ्याकडे 350 हेडमास्तर आले होते. 2 महिन्यापूर्वी माझं एक व्याख्यान झालं. 350 हेडमास्तर समोर जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेचे होते, आणि प्रत्येकाचे चेहरे उदास आणि भकास होते. विषय दिला होता तणावरहित व्यवस्थापन, मानसिक तणावरहित व्यवस्थापन कसं करावं. 1.5 तास दिला होता मला. मी 1.5 तास बोललो. आता मानसिक तणावात हेडमास्टरच असेल तर पोरं कसे जातील वर. त्यांनाच गरज वाटायली. कोणाला डायबिटीस, कोणाला मधुमेह, कोणाला अस्थमा, कोणी चालताना रोबो टाईप चालायलेत. आता हे काय दिवे लावणार त्या पोरांशी आणि त्या शिक्षकांशी. कृष्ण जर असा रोबो असता तर अर्जुन म्हणलं असतं जा जा घरी. आजचे आपले सगळे असेच आहेत, रोबो. वडील रोबो, आई रोबो, शिक्षक रोबो. सगळ्यांचे नाही, आपले सोडून. तू शूरवृत्तीचा रावो ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी. अरे तिन्ही लोक पराक्रम तुझा गाजत आहे. तू आ संग्रामी हर जिंकिला. तू युद्धात शंकराला जिंकलेस. भगवान शंकराने युद्ध खेळलं होतं अर्जुनाशी. किती ताकद आहे. हरवून घेतलं, पण जिंकलंस तू. 3.5 कोटी निवांत कवचाचा तू मागमूस नष्ट केलास. कवच गंधर्व, त्या कवचांचा देखील तू निपात केलास. गाई हिरावून येत होते त्यावेळेस. आणि चित्ररथ गंधर्वादिकाशी समर करून त्यांना आपल्या प्रतापाचे यशगान करावयास लावलेस. कथा सांगत नाही, महाभारतीय त्या. अर्जुन प्रत्येक वेळेस जिंकला युद्धामध्ये, हे त्याला आठवण दिलीस. पाहता तू गंधर्वांनी गायी नेल्या होत्या आणि दुर्योधन या सगळ्यांना बांधलं होतं, आणि शेवटी अर्जुनांनी जाऊन सोडून आणलं. पाहता तुझे पाडे दिसे त्रैलोक्य इथोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पारता तुझे. पारता तुझ्या मानाने पाहिले असता त्रैलोकी लहान वाटते. तुझा पराक्रम इतका श्रेष्ठ आहे. आता पोरांचे पराक्रम फिल्मी गाणं इतकं पटकन पाठ होतं. भेंड्या खेळताना मी पाहत असतो बरं का. आपल्या आळंदीहून येताना भेंड्या ज्या चालतात, काय पाठ म्हणलं यांना, बाकी कसं पाठ होत नाही. अभ्यासाचं उत्तर पाठ होत नाही, काही पाठ होत नाही. प्रत्येक गाणं पाठ होतं आधुनिक. हे कसं राहतं. म्हणजे टॅलेंट आहे हो. पण बैल लगा है गाणे को, टॅलेंट आहे पण इलाज काय. तसं सांगितलंय. त्रैलोक्य लहान वाटतं असा तुझा पराक्रम आहे. तो तू की आजी येथे सांडून या वीरवृत्ती ते, अधोमुख रुदना ते करिता हाशी. तोच तू आज या ठिकाणी वीरपणा सोडू खाली तोंड घालून रडत आहेस. म्या म्या करीत. मी नाही लढणार. बसले खाली. विचारी तू अर्जुन
की कारुण्य की जिसी दिनू सांग पांधकारे भानू ग्रासीला अति. अर्जुना, तू विचारी आहेस, आपल्याकडे लावून घ्या. प्रत्येक जण आपल्याला अधिकारी पुरुष सांगतोय आपण विचारी आहोत. पहा, आपण खरंच विचारी आहोत का? खरंच विचारी आहोत का? वळवा आपल्याकडे सगळं. मुलांनी वळवायचं आणि संसारिक आपणही आपल्याकडे वळवायचं. आपण विचारी आहोत का? हो, आहोत ना. किती शिबिराला आले, किती ज्ञानेश्वरी बुडवल्या, किती साधना बुडवल्या, आणि घरी किती साधना जण करत नाहीत. किती जणांनी प्रयोग बुडवले. आपण विचारी आहोत का? आपल्याला उत्तरल्या नाही. प्रश्न उत्तर दिली तर फेलच होत. अर्जुना, तू विचारी आहेस, असे असता करुणेने तू दीन का व्हावास? माणसामध्ये इतक्या प्रचंड क्षमता भगवंतांनी दिल्या आहेत. ह्या 6 चक्रांमध्ये अफाट क्षमतेचा धनिया. स्वामी रामतीर्थ म्हणाले होते, हा सूर्य माझ्या मनात आलं तर चेंडू सारखा उचलून मी फेकू शकतो. हा सूर्य, एवढी क्षमता संपन्न माणूस असू शकतो. आपल्याला देखील क्षमता संपन्न होण्याकरिता कुंडलिनी जागरण जाग झालेलं आहे. पण आपण त्याचा उपयोग काय केला विचारी आहोत का? एवढंच फक्त प्रश्न आहे. सगळं आहे आमच्याकडे. आपण विचारी आहोत का? नाहीत म्हणून दीन झालो. राजयाची कांता काय भीक मागे. राजाची पत्नी आणि ती भीक मागते, शोभत नाही. ईश्वराचा भक्त म्हणून आपण असो भीक मागतो, शोभत नाही. पण भक्त पाहिजे, नाही तर राजाची पत्नी कटोरा घेऊन चालली, चालतं? म्हणून दीन झालास, कारण आपल्या क्षमतेचा उपयोग समजलेला नाही म्हणून दीन झालास. मी म्हणलं ना, एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलेलं होतं. गोरक्षनाथांचा शिष्य पिंगला बायको मेली म्हणून स्मशानामध्ये जाऊन रडत बसला. हाय पिंगला, हाय पिंगला. 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. गुरुनी शिष्यांचे तोंड पाहिले. अरे म्हणले, आपला एक असा शिष्य दिसत नाही. म्हणले, सर त्यांची बायको मेली. मग तो रडत बसलाय स्मशानात. दुसऱ्याला बोलवलं, जा पाय जरा काय चाललंय, त्याला समजून घेऊन ये. जसं आपण आता संपर्क मंडळ केलंय, तसं गुरुनी एक संपर्क मंडळ केलं होतं. एकाला पाठवलं. आता त्यांनी पाहिलं तर तो पाहतही नव्हता, रडत बसलेला. हाय पिंगला, हाय पिंगला. त्या स्मशानामध्ये राखेला कवटाळून. त्यानंतर याला वाटलं आता समजून सांगून तर काही अर्थच नाही, म्हणून याने एक मडकं आणलं बाजारातून, एक छोटी मटकी पाणी भरून, आणि त्याच्या बाजूनं चालला आणि अशी पाडली दूरवर 15 फूट अंतरावर. आणि हाय माझी मटकी फुटली, हाय माझी मटकी फुटली म्हणून असं रडायला लागला. आता थोडा वेळ यांनी पाहिलं, काय मूर्ख आहे आपला मित्र गुरुबंधू, मटकीसाठी रडतो म्हणून त्याने डोळे गिळे पुसले. उठला, त्याच्याकडे गेला. कुठून आणली होती मटकी? म्हणले, बाजारातून. मग रडायला काय झालं? म्हणले, मटकी फुटली, दिसत नाही का? आता ही मटकी कशी येईल? दुसरी घे ना म्हणले. म्हणले, तू कशा करता रडतोस? म्हणले, माझी पिंगला मेली. म्हणले, तू दुसरी घे. कुठून आणू म्हणे दुसरी? मटकी तरी दुसरी येते. मी दाखवतो म्हणले तुला. हजारो पिंगला स्वतःच्या सामर्थ्याने निर्माण केल्या. उचल म्हणले तुझी पिंगला कोणती आहे. बाप रे म्हणाला, तुझ्या ते सामर्थ्य कुठून आलं? ते म्हणे, तुझ्याजवळ पण आहे, पण तू विसरलास. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. तुझ्याजवळ शक्ती आहे पण तुला कळत नाहीस. आपल्याकडे सगळ्या शक्ती आहेत, आपल्याला कळत नाही, कारण आम्ही बेहोशीत आहेत. हम बेहोश आहे, होश में नाही आहे. आणि म्हणून भिकारी आहोत, म्हणून भिकारी आहोत. म्हणून दीन झालास
अंधाराने सूर्य गिळला आहे काय सांग बरे. या करुणान दीन झाल्यानंतर तू काय दिवे लावणार आहेस. भगवान कृष्ण म्हणतात ना तरी पवन मेघासी बिये की अमृतासी मरण आहे. पाये पा इंधनाचे निगिळून जाये पावका ते पहा. वारा मेघास कधी भ्याला आहे का. अरे ढगाला वारा भिवून पळाला का. अमृताला मरण आहे काय. अमृत पळून गेलं मरणाला पाहून असं झालंय. किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे काय. लाकूड भिवून पळालं नाही अग्नीला गिळून टाकलं म्हणे लाकडाने. तसं तू भ्यायलास चांगलं नाही. वीराणी भिवू नये की लवणेची जळवीरे. उद्या जर रणांगणातून आपल्याकडे किती फौज आहे माहिती आहे. जवळजवळ 12-13 लाख 14 लाख फौज आहे. कसे मारू म्हणून अहिंसा म्हणून ही पळून आली. काय होईल आपलं सांगा बरं. आम्ही पाकिस्तानशी लढणार नाहीत भलेही ते मारत. काय होईल आपलं सांगा. भगवान हे सांगतायत की लवणेची जळविरे संसर्गे काळ कुटुंबरे. सांग पा महापणी दर्दुरे गिळजे काही. अथवा मिठानेच पाणी विरेल काय. दुसऱ्या मरक्या संयोगाने काळकूट विष मरेल का. सांग बरे. बेंडुकाने भुजंगाला कधी गिळले आहे काय. काळकूट विषाने भ्यावं आणि बेंडकानं नाही भुजंगानं नाही बेंडकानं भुजंग गिळला म्हणे असं झालंय नाही. सिंहासी झोंबे कोला ऐसा पाडा ती का झाला. परितोत्वासाच केला आणि येत. कोला सिंहाबरोबर झोंबी खेळला असं झालंय कधी. कोला आणि सिंहाची झोंबी. विलक्षण प्रसंग कुठे घडला आहे काय. पण तो प्रकार आज मला इथे पाहायला मिळाला. तू भ्यायलास भीतीशी झोंबी खेळायलास. अमृत भिवून पळायलाय कशाला मृत्यूला असं व्हायलंय. म्हणून अजूनी अर्जुना झणे चित्त देशी हिना वेगी धीर करुणिया मना सावध होई. म्हणून अर्जुना अजून तरी या मोहाकडे लक्ष देऊ नकोस. पहिली आर्ग्युमेंट भगवंतानी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न एका स्टाईलने केला. अरे तू तुझ्याकडे पहा. तू योद्धा आहेस. तू अमृतास समान आहेस. तू असा पराक्रम केलेला आहेस. तुला काय कमी मी सामर्थ्य दिलंय कमी पडलंय तुला देण्यामध्ये सांग. द्रोणाचार्यांचा शिष्य आहे सगळं काही आहेस. म्हणून तू भिवू नकोस. तू मनाला वेगाने धीर धरून सावध हो. सांडी हे मूर्खपण उठी गे धनुष्यबाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हा मूर्खपणा सोड. उठ धनुष्यबाण हातात घे. युद्धाच्या वेळी कोणते करून पण तुझे आहे. हे कारुण्य भाव कसाचा जन्माला आहे तुला. युद्धाच्या वेळेस असं नसावं. एक एकने दसकू मारा आपल्याकडे गीत आहे. शुरांची आरती होते आणि भ्याड लोकांची नालस्ती होते. हो गा तू जाणता हा गा तू जाणता तरीच विचारिशी का आता. सांगे झुंजा वेळे सुरदयता उचित काही. अरे तू तर जाणतायस तर मग या वेळी नीट विचार का करीत नाहीस. युद्धाच्या वेळी दयाळू पण योग्य आहे काय सांग. मुलगी फार आवडते म्हणून तिचं लग्नच करायचं नाही असं ठरवलं तर काय होईल. नाही बा मी या मुलीशिवाय राहू शकत नाही. मुलगी माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून आम्ही लग्न करीत नाहीत. योग्य आहे. हे दयाळू पण योग्य आहे का. रणभूमीमध्ये उभा राहिला असताना हे असती पै कीर्तीची नाश आणि परत्रिकाशी अपभ्रंश म्हणे जगन्निवास अर्जुना. ते जगन्निवास भगवान श्रीकृष्णचंद्र अर्जुनास म्हणाले समरसमयी शत्रुविषयीची दया तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आहे व परलोक प्राप्तीच घालविणारी आहे. अनेक पोरं टॅलेंट असताना एखादी पोरगी आवडली म्हणून तिच्या मागे लागतात. टॅलेंट खलास होतं. अनेक पोरींचं फक्त आयुष्य बर्बाद होत असेल तर ह्या विकारामध्ये. अभ्यासाच्या वेळेस पोरीच्या नादी लागतात. पोरगी पोराच्या नादी लागते.
आणि अभ्यासाचे क्षण संपतात, संपून जात. म्हणून इथे हा मूर्खपणा सांडून धनुष्यबाण हातात घे. जसं नेपोलियनला आईच्या पत्राने शिकवलं तसं आपल्याकडे समोर पाहिजे, काही नाही, अभ्यास. आपल्यालाही संसारात राहत असताना अध्यात्म प्रत्येकाला सांगितलंय, पोरांना सांगायला ते पोरं जरा समोर येत म्हणून सांगायला. तुम्ही समोर आहात, मग संसारातच आम्ही रमणार, परमार्थ दुय्यम असेल, आपण संपलो, भिकारी पण अंगी येईल असं भगवंतानी सांगितलंय. तू जाणत आहेस हे दयाळू पण इथे योग्य नाहीस. हे असती पै कीर्तीशी नाश आणि कीर्तीचा नाश करणारी आहे, आणि तुला परलोक प्राप्ती देखील त्याच्यामुळे होणार नाही. संसार तुम्ही श्रेष्ठ मानाल, अध्यात्म दुय्यम मानाल, तर परलोकीचं तर संपलं, संसारही संपला असा अर्थ घ्या ज्ञानेश्वरीचा. 3रा श्लोक 2रा अध्याय. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. हे पार्था, असा दुबळेपणा येऊ देऊ नकोस. हे मनबुद्धीचे दौर्बल्य तुझ्यात योग्य नाही. हे शत्रू तापणा, हृदयाचे नीच दुबळेपण टाकून उठ. ढिले नको हृदय तुझे, तुझ मुळी न हे साजे. बुळे हृदय सोडून धैर्य उठ पारण. मनोनी शोक न करी तू पुरता धीर धरी. हे शोचता वेरी पंडू कुमरा, म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. ह्या गोतावळ्याचा खेद मनबुद्धीतून काढून टाक. आपलंही असंच होतं. अनेक संसाराच्या दुःखाच्या याच्याने आपण होरपळलो की गळून जातो. आपली क्षमताही संपते, अध्यात्मही दगा देतं, दैवी शक्ती साथ देत नाही. अशा वेळेस दुबळे पण येतं. भगवान अर्जुनाला सांगतायत तसं ज्ञानेश्वरी आपल्याला सांगतायत. आपणही असे दुबळे झालो संसारी लोक. एखादा रोग झाला, BP, डायबिटीस काही, अरे बाप कसं काय व्हावं. आपल्याकडे देसाई मोरेंचा डायबिटीस गेला हिमतीनं उभा राहिल्यानंतर. आज 4-5 महिने झाले असतील. गोळ्या बंद आहेत का देसाई मोरे? चालू झाल्या थोड्या, काहीतरी बिघडलं पुन्हा. 3-4 महिने गोळ्या बंद झाल्या होत्या, पुन्हा चालू झाल्या कारण आम्ही दुबळे झालो. ज्या वेळेस दुबळे पण आलं, ती शक्ती दगात देते. आपल्याला अनुभव आहेत.